मुळात काय आहे की आम्हाला इथले स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती की इकडे रहिवासी भागामध्ये पेढे बनवण्याचं काम सुरू आहे आणि हे लोक नकली माव्यापासून पेढे बनवत आहेत. तेव्हा आम्ही इकडे जेव्हा बघायला आलो तेव्हा अक्षरशः एका घरामध्ये जिथे पत्र्याची शेड मारलेली अशा ठिकाणी हे लोक पेढे बनवत आहेत आणि गुजरातवरनं जो नकली मावा येतो ज्याच्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा पाम ऑइल पासून बनवलेला आहे. या पाम ऑइल पासून हे लोक जो काही पदार्थ बनवत आहेत त्याला हे लोक मिल्क केकच्या नावाने विकतात. म्हणजे ऑलरेडी गुजरातवरनं गुजरातवरनं हा मावा येतो नकली मावा ज्याच्यावरती पाम ऑइल असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तो सुट्टा करतात त्याचे छोटे छोटे पीसेस करून हे इकडच्या लोकल मार्केटमध्ये मिल्क केकच्या नावाने हे लोक विकत होते आणि हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. लोकांच्या आयुष्याशी खेळण्यासारखा प्रकार आहे. आत्ताच आम्हाला जेव्हा मी अधिकाऱ्यांशी त्या बोललो तेव्हा त्यांनी 15 दिवसापूर्वी कारवाई केल्याचं सांगितलंय. परंतु कारवाई केल्यानंतर सुद्धा सर्रासपणे जर हे सगळं सुरू असेल तर या कारवाईला काय अर्थ आहे. आणि तुम्ही जर इकडे बघितलं असाल तर इकडे कलरचा सुद्धा वापर करण्यात येत आहे. हायजीन कुठली पाळण्यात येत नाहीये. आणि हा जो काही सगळा प्रकार आहे जवळजवळ आता उद्या रक्षाबंधन आलेलं आहे आणि 1000 किलो माल इकडे तयार आहे. मग एफडीआयने नक्की काय कारवाई केली. आणि हा जो काही इकडे पाम ऑइल त्याच्याबरोबर अनेक केमिकल्सने युक्त असा जो काय मावा होता नकली मावा जो गुजरातवरून आलेला आहे त्याचा वापर करून हे लोक त्याच्यापासून सुट्टे मावा केक बनवून विकतायत. लोकांच्या आयुष्याशी आज खेळण्याचा हा प्रकार